तर यस आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षण मात्र सजवलं गेलंय। पहिल्या फेरीतील दुसरा सामना स्मॅश विपक्ष आपण पाहिलं तर शिवगर्जना काळभैरव दोन संघांदरम्यान जिथे नाणेफेकीचं युद्ध जिंकून स्मॅश संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय मात्र घेतला गेलाय। स्मॅश संघाला विनंती असेल आपला 12th मॅन मात्र आपण पाठवून द्यायचा आहे आणि जसा सामना सुरू होईल मायक्रोफोन वरती केला जाईल बदल। मी थोडासा थांबतोय, तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत राहा ऐकत राहा काळभैरव चषक 2021। हॅलो, चला या ठिकाणी शिवगर्जना संघाने आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे। स्मॅश विरुद्ध शिवगर्जना या दोन संघादरम्यान रंगणार ही लढत आपण पाहतोय। इकडे पाहिलं तर स्मॅश संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर आमंत्रित केलं ते म्हणजे शिवगर्जना या संघाला। सौरभ पोटे आणि दुसरीकडे जर पाहिलं नॉन स्ट्राईकला आपल्याला सुहास हा फलंदाज पाहायला मिळतो तर वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतो गोलंदाज। पहिला चेंडू फिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु हा अवांतर स्वरूपाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एका धावेने संघाची धावसंख्या ही खुली झाली। धावसंख्या जर पाहिली तर बिन गडीबाद 1 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते। स्मॅश या संघाने आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे। आता मात्र चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय। चला या ठिकाणी स्मॅश संघ आपला 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवून द्या। रनआउटची संधी होऊ शकते परंतु नीटसा अंदाज बांधता नाही। एक धाव चौथी धाव प्राप्त होते। एका धावेनं संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये आणखी भर पडते। धावसंख्या जर पाहिली तर 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। खेळपट्टीवरती आपण पाहतो एक हार्ड हिटर फलंदाज सुहास यमगर याला देखील न समजलेला चेंडू, चांगल्या चेंडूची सांगता वारंवार या गोलंदाजाच्या माध्यमातून होते। बघा पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा फेकला होता, त्यानंतरचे चेंडू अप्रतिम, कोणताही मोठा फटका मारण्याची संधी प्राप्त करून देत नाहीये। इतकी सुंदर गोलंदाजी अद्याप देखील पाहायला मिळते गोलंदाजाच्या माध्यमातून। पुन्हा एकदा बॅटीची कडा घेऊन जाणारा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पाहायला मिळतोय। यष्टी रक्षक जागो त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि एका धावेने संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। पॉवर प्लेचं षटक पहिलं षटक निर्बंध असं षटक आणि या षटकामध्ये निश्चितपणे सलामी वीरांना पूर्णपणे जखडून ठेवलंय। इतकी सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। त्या ठिकाणी पॉइंटच्या क्षेत्रामध्ये आपण पाहतो अंकित राऊत हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि एका धावेनं धावगती हलती राहते। कासवाच्या गतीप्रमाणे धावगती हलती राहते। धावसंख्या जर पाहिली तर 4 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। सुहास याचा जर विचार केला तर तो मुसा आक्रमक शैलीचा फलंदाज आहे परंतु या सामन्यामध्ये त्याला पूर्णपणे जखडून ठेवलाय, गॅप शोधलाय। तितकं देखणं सुंदर क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते। क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून तितकी सुंदर फेकी देखील। प्रथमेश कोटेकर आम्हाला सुचवतात एका षटकाचा खेळ संपला, एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात, बिन गडीबाद 5 धावा। बघा जबरदस्त सुरुवात स्मॅश संघानं पहिल्या षटकामध्ये देखील केली परंतु जमेची बाजू शिवगर्जना या संघाची जर पाहिली तर खेळपट्टीवरती अजून देखील सुहास यमगर सारखा खेळाडू आहे ज्याने हे मैदान कित्येक वेळा गाजवलं। या मैदानावर अर्धशतकीय खेळ देखील केले। तो सुहास येणाऱ्या काही षटकांमध्ये अजून जास्त काळ टिकला तर निश्चितपणे शिवगर्जना हा संघ कुठेतरी एका चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करेल यात मात्र शंकाच नाहीये। चला या ठिकाणी स्मॅश संघाला वारंवार सूचित करण्यात येतं की आपण सामना लगेचच चालू करायचा आहे। कोणत्याही प्रकारचा विलंब न करता सामना कसा चालू होईल याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं आहे। वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येणार एक नौखा गोलंदाज। चला या ठिकाणी आपण युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय स्मॅश संघाचे संघनायक, त्यामुळं प्रत्येक खेळाडूची नावं माहीत असणं देखील तितकंच गरजेचं असणार आहे। चला गोलंदाजाचं नाव सांगायचंय।
कृष्णा वैयक्तिक कोट्यातील पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आला तो कृष्णा. पंचांनी हा अवांतर चेंडू घोषित केलाय आणि का अवांतर धावेने धावसंख्येत थोडीशी भर. धावसंख्या जर पाहिली बिनगडीबाज 6 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये अनिल भोर पाहिलं तर केवळ 5 धावा आल्या होत्या. गोल्डन षटकाची सांगता निर्माण केली होती गोलंदाजानं. पण दुसऱ्या षटकामध्ये बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली गेली जाते. जो एलआयच्या यांकडून मारा करतो डावखुऱ्या प्रतीचा हा गोलंदाज, मोठ्या शरीरसृष्टीचा हा गोलंदाज. आता मात्र या षटकामध्ये कशा प्रकारे या ठिकाणी चेंडू हाताळणार हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार. चांगला चेंडू एका धावे समाधान मानावं लागतंय. एका धावेनं धावसंख्येत थोडीशी भर पडते. धावसंख्या जर पाहिली बिनगडीबाज 7 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहिलं तर सन्नी असेल, हॅप्पी सिंग असेल, जग सिंधू असेल, अर्थातच जागो, परत राकेश पटेल असेल, असे अनेक तारे सितारे इंटरकॉन विभागातील आपल्या स्मॅश संघातून खेळताना पाहायला मिळतात. जेच शिवगर्जना या संघाला जिंकायचं असेल तर 4 षटकामध्ये किमान 35 ते 40 कमीत कमी धाव्या तरी उभाराव्या लागतील तर आणि तरच कुठेतरी या संघाला मात देऊ शकतो तो म्हणजे शिवगर्जना संघ. परंतु परिस्थिती पाहिली दुसऱ्या षटकामध्ये देखील अद्याप देखील मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. इतकी सुंदर गोलंदाजी गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ असताना शांत गतीने संत गतीने चाललेला हा सामना. आठ धावा आपण धावफलकावरती पाहतो. सुहास यमगर अजून देखील खेळपट्टीवरती उपस्थित आहे. अद्याप देखील मोठी फटकेबाजी करू शकला नाही. मात्र निश्चितपणे लॉगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू वळवला. 1 धाव जरूर मिळते. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि 2 धावा देखील अगदी आरामात पूर्ण होतात आणि या 2 धावेनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. कृष्णा जो एलआयच्याकडून मारा करतोय 5 ते 6 पावलांचा रनअप असणार हा गोलंदाज, डावखुऱ्या प्रतीचा गोलंदाज येणारा चेंडू कशा पद्धतीने हाताळणार. आता मात्र एक मोठा करारा प्रहार जरूर लगावलाय. या चेंडूने अंतर गाठण्याऐवजी केवळ आणि केवळ उंची गाठली आणि एक मोठा हादरा बसलाय तो म्हणजे शिवगर्जना या संघाला. उशिरा का होईना या ठिकाणी पहिला मोहरा गारद करण्यामध्ये यश प्राप्त झालं ते म्हणजे स्मॅश या संघाला. 10 या धावसंख्येवरती सुहास हा आऊट झाला. सुहास या सामन्यामध्ये काही चमक दाखवू शकला नाहीये. परंतु खेळपट्टीवरती जर पाहिलं उमेश अजून देखील उपस्थित आहे आणि उमेशकडे देखील तितकीशी मोठी ताकद कुवत धमक आहे मोठे मोठे फटकेबाजी करण्याची. कारण उमेशने देखील आपण या अगोदरच्या काही हंगामामध्ये पाहिलंय या उमेशने या मैदानावरती अनेक चांगल्या खेळ्या केल्यात. तो उमेश अजून देखील या खेळपट्टीवरती तर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय नागार्जुन. तर बघूया नागार्जुन 3ऱ्या क्रमांकावरती येतोय कशा पद्धतीने आता मात्र आपल्या संघाच्या डावाला आकार देईल. कृष्ण आता पुढील चेंडू नसामधला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं फिरकवण्याचा प्रयत्न होता परंतु पूर्णपणे असफल ठरतोय. कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. धाव गती जर पाहिली बऱ्याच आता मात्र एक लय बिघडताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली केवळ आणि केवळ 11 धावा. यानंतरचा देखील सामना आपण पाहणार आहोत दगडीचाळ विरुद्ध बॅड बॉयज. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. दगडीचाळ संघाचे संघनायक आणि बॅड बॉयज या दोन्ही संघांनी देखील लगेचच तयार राहायचंय कारण हा सामना संपल्याबरोबर लगेचच आजच्या फेरीतील 3रा सामना असणार आहे. पहिल्या फेरीतील दगडीचाळ विरुद्ध बॅड बॉयज. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचंय. तर दुसरं षटक समाप्त होतं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 1 गडी बाद 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात.
बघा पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी धावा आल्या होत्या केवळ आणि केवळ 5, तर दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 7 धावा. म्हणजे एक चांगल्या षटकाची पुनरावृत्ती केली ते म्हणजे गोलंदाज कृष्णा यानं. आता बघा तिसरं षटक कोणता गोलंदाज असणार आहे, तर तिसरं षटक घेऊन येतो गोलंदाज सौरभ, जो वैयक्तिक कोट्यातील दुसरा आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलाय. यात सौरभनं पहिलं षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये केवळ आणि केवळ 5 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज आता मात्र तिसरं षटक घेऊन येतो. तर ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो उमेश, जो अद्याप देखील मोठे फटकेबाजी करू शकला नाहीये. उमेशला आता मात्र या मैदानावरती रुद्ररूप धारण करावं लागेल, एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करावी लागेल, तर आणि तरच कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाला अर्थात स्मॅश या संघाला हा संघ कडवी झुंज देऊ शकतो. परंतु उमेश याच्या पट्ट्यामध्ये नेटचे चेंडू येत नाही, नेटचा चेंडूचा अंदाज बांधता येत नाहीये आणि एक मोठ्या फटक्याची अपेक्षा मात्र पूर्ण होत नाहीये. केवळ आणि केवळ 1 धाव मिळते. एका धावीनं संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सौरभ याचा पुढील चेंडू जो कामेटे यांकडून मारा करतो, तर ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतो नागार्जुन. तर मात्र नागार्जुन यानं जरूर तटवला चेंडू. हा चेंडू देखील अंतर गाठण्याची उंची गाठतोय आणि बॅक टू बॅक दुसरा मोठा हादरा बसतोय, तो म्हणजे शिवगर्जना या संघाला. चला मी दगडी चाळ संघाचे संघनायक तसेच बॅड बॉय संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण लगेचच या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचे, कारण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामने असे असणार आहेत. यानंतर त्याचा सामना पाहिला काळभैरव पोपेटा विरुद्ध संघर्ष, त्यानंतरचा सामना पाहिला शिवशंभो विरुद्ध साईकृपा. या सगळ्या सर्व संघांना या ठिकाणी विनंती करतो की आपण आजच्या दिवसामध्ये लगेच तयार राहायचंय. पहिल्या फेरीतील हे पहिले 5 सामने असणार याची नोंद घ्यायची, कारण पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं एकता विरुद्ध रॉयल. या सामन्यामध्ये रॉयल या संघाने विजय संपादित केला. त्याच्यामध्ये परेश कडके मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला, त्याला 13 चेंडू मागे 34 धावांची उपयुक्त खेळ केली. तर दुसरा सामना आपण पाहतो स्मॅश विरुद्ध शिवगर्जना. या सामन्यामध्ये जर पाहिलं तर स्मॅश संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना शिवगर्जना संघाला तिसरं षटक मारत असताना पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललंय. बॅक टू बॅक तू चल मैं आया अशी परिस्थिती या मैदानावरती पाहायला मिळते. निश्चितपणे या ठिकाणी धावगती जर पाहिली अनिल भोर 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे स्वस्तात प्रत्येक फलंदाज हा आउट होतोय. कोणत्याही एखादाही फलंदाज या मैदानावरती अद्याप देखील एखादा मोठा चौकार एखादा मोठा षटकार लगवता आला नाहीये. इतकी सुंदर वाखण्याजोगी तेज तर्रार गोलंदाजी अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तो गोलंदाज म्हणजे सौरभ याच्या माध्यमातून. चला लवकर फलंदाजाला मैदानाचा ताबा घ्यायचा. आणखी एक नौका फलंदाज आपण पाहतोय, त्याची 5व्या क्रमांकावरती वर्णी लागले, तो फलंदाज आबा. आबा या मैदानावरती कशा पद्धतीनं खेळ करा, कारण आपण जर काल देखील पाहिलं आता माझ्या पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणखी एक सुंदर झेल टिपतोय, हॅट्रिक पूर्ण केले. आजच्या दिवसातील हा पहिला गोलंदाज ठरतोय ज्यानं या स्पर्धेच्या माध्यमातून हॅट्रिक प्राप्त केली आहे. 13 या धावसंख्येवरती आणखी एक मोठा हादरा अनिकेतच्या स्वरूपात. चला या ठिकाणी दगडी चाळ संघाचे संघनायक आपल्याला वारंवार सूचित करण्यात येत आहे. चला चला टॉच साठी यायचं आपण, कारण पहिला पूर्वार्ध संपण्या अगोदर या ठिकाणी नाणेफेकी झाली पाहिजे असं आयोजकांची विनंती आहे. तसेच बॅड बॉयज संघाचे संघनायक हा चला या ठिकाणी क्षेत्ररक्षण लगेचच सजवून घ्यायचंय. धावसंख्या जर पाहिली तर केवळ आणि केवळ 13
4 चेंडू फेकलेत. या 4 चेंडू मागे जर अनिल भोरे विचार केला, पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि येणाऱ्या 3ही चेंडूवरती विकेट मिळवली. काय सुंदर वाखण्याजोगी गोलंदाजी करतोय तो म्हणजे सौरभ. म्हणजे सौरभ वरती या हंगामामध्ये निश्चितपणे कर्णधारानं जो विश्वास दर्शवला होता त्या विश्वासाला विश्वास सार्थक गोलंदाजी पाहायला मिळते. तर मात्र आणखीन एक मोठा फटका जातो सीमेरेषे पार, आर पार षटकार. आता मात्र उशिरा का होईना या ठिकाणी या चेंडूवरती षटकार पाहायला मिळालाय. ते म्हणजे फलंदाज सौरभ याच्या माध्यमातून बघा गोलंदाजी देखील सौरभ करतोय आणि फलंदाजी देखील सौरभ करतोय. आणि सौरभनं आता मात्र सौरभचा समाचार घेतलाय. एक उत्तुंग असा षटकार लगावलाय. धावगती आता मात्र थोडीशी हलती ठेवली आहे. 19 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. या षटकातील आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू, येणाऱ्या शेवटच्या चेंडूवरती जर षटकार लगावण्यामध्ये यश प्राप्त झालं तर निश्चितपणे संघर्ष संघ या ठिकाणी शिवगर्जना संघ कुठेतरी चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करू शकतो. परंतु सौरभ याला ओळखलाय. स्ट्राईक केवळ आणि केवळ आपल्याकडे ठेवायचं, कारण या अगोदर पाहिलं सौरभनं या चेंडूवरती षटकार लगावला होता. म्हणजे त्याचा आत्मविश्वास हा थोडासा दोघांनी झाला असणार. म्हणूनच की काय येणारं शेवटचं षटक नौका गोलंदाज असणार आहे आणि नौका गोलंदाजावरती प्रहार करणं निश्चितपणे या फलंदाजासाठी थोडंसं सोपं असणार आहे. म्हणूनच की काय सौरभ यानं स्वतःकडे स्ट्राईक ठेवलाय. निश्चितपणे सौरभ याचा जर विचार केला, याला 2 षटकं फेकली. या 2 षटकामध्ये धावा दिल्या 13 आणि विकेट मिळवले 3. काय अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये देखील पाहिले 1 चेंडू वगळता बाकीचे जबरदस्त चेंडू फेकलेत. त्या बाकीच्या चेंडूमध्ये केवळ आणि केवळ 2 धावा दिल्या होत्या आणि 3 महत्वशील मोहरे गारद केले होते. तो सौरभ आता मात्र नौका गोलंदाज आपण पाहतोय. बघा या सामन्यामध्ये जर पाहिलंच नाही संघाकडे अनेक पर्याय आहेत. कारण या संघामध्ये जर पाहिलं तर राकेश पटेल सारखा, अविनाश जाधव सारखा गोलंदाज आहे. परंतु या वेळेस आता मात्र वेगळ्या गोलंदाजाची वर्णी आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे अंकित रावत याचे, जो लेफ्ट हँड गोलंदाज आहे, डावखुऱ्या प्रतीचा गोलंदाज आहे, जो LIच्या इकडून मारा करतोय. तर सामना करतोय फलंदाज सौरभ मोठे. चला या ठिकाणी बॅड बॉय संघाचे संघनायक आलेत. दगडी चाळ संघाच्या संघनायकाला विनंती करतो आपण यायचंय. एक हादरा बसतो 20 या धावसंख्येवरती आणखीन एक मोठा हादरा. चला दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. विश्वास पाटील पेंदरगावचे एक सुंदर समालोचक आहे. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पुढील सामन्याची नाणेफेकी केली जाते. दगडी चाळ विरुद्ध बॅड बॉयज या 2 संघांदरम्यान रंगणार ही बलाढ्य लढत असणार आहे. पहिल्या फेरीतील हा जवळपास 3रा सामना असणार. धावसंख्या जर पाहिली तर केवळ आणि केवळ 20 ही धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. अंकित याचा पुढील चेंडू, मुघल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नाही. गॅप सिलेक्शन खूप चांगलं या ठिकाणी शोधलाय. चांगला प्रयत्न जरूर केला होता. नाणेफेकी जिंकली ती दगडी चाळ या संघानं आणि दगडी चाळ संघाने देखील लगेचच आपला जो काय निर्णय असेल त्याच्यावरती अंमलबजावणी करायची आहे. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. अजून देखील येणाऱ्या काही चेंडूवरती मोठे प्रहार करावे लागतील. येणाऱ्या 3 चेंडूवरती 2 किमान मोठे फटके लगवावे लागतील. ते म्हणजे शिवगर्जना या संघाला. आणि ते 2 मोठे फटके येतील का? परंतु नाहीये, पूर्णपणे चकवलंय. काय सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजेच अंकित रावत, ज्यानं निश्चितपणे 4 चेंडू फेकले. त्या 4 चेंडूमध्ये अद्याप केवळ आणि केवळ 4 धावा दिल्यात. एक महत्वशील मोहरा गारद केलाय तो अंकित रावत. आता मात्र कुठेतरी रिधम मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय.
जरूर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. अलगदरित्या हा झेल टिपतोय आणि आणखीन एक मोठा हादरा बसतोय तो म्हणजे शिवगर्जन या संघाला 24 या धावसंख्येवरती. या षटकातील अजून देखील केवळ शेवटचा चेंडू येणं बाकी आहे व शेवटच्या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव येणार, काय येणारा चेंडू हा डॉट प्रकारचा असणार हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार आहे. कारण 23 चेंडू मागे 24 धावा उभारण्यामध्ये यश प्राप्त केलंय ते म्हणजे शिवगर्जन या संघानं पहिल्या सत्रामध्ये. चांगला चेंडू न समजला चेंडू आणि चांगल्या षटकाची सांगता निर्माण होते. पहिलं सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रामध्ये अर्थातच पहिल्या इनिंग मध्ये शिवगर्जन या संघानं धावा उभारल्या केल्यात. 4 षटकामध्ये 24 जिंकण्यासाठी लागाव्या 25 म्हणजे 24 चेंडू आणि 25 धावांची गरज असणार आहे ती म्हणजे स्मॅश या संघाला. बघा या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला गेला जातोय, या धावा निश्चितपणे रोखल्या जाणार का हे पाहणं देखील तितकाच उत्कंठावर्धक. चला शिवगर्जन संघाने आपले 11 खेळाडू घेऊन लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कारण आज रविवारचा दिवस म्हटलं की अनिल भाऊ सुट्टीचा दिवस आणि सुट्टीच्या दिवसामध्ये प्रत्येक कळंबोलीतील क्रिकेट चाहता वर्ग या ठिकाणी या मैदानाच्या चहू बाजूने क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी येत असतो आणि आयोजकांची हीच इच्छा आहे की शेवटचा हा फायनलचा सामना किमान 4 ते 5 षटकाचा तरी व्हावा. कारण थंडीचे दिवस म्हटलं की अर्थातच अंधाराचं साम्राज्य लवकर आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच की काय आयोजकांच्या वतीने वारंवार आपल्याला सांगण्यात येतंय की पहिल्या सामन्याच्या पहिल्या फेरीतील लवकरात लवकर संपवले तर निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला फायनलचे सामने हे चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतील. म्हणूनच की काय आपल्याला वारंवार सूचित करण्यात येतं की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. चला या ठिकाणी चला फलंदाज पाठवायचे स्मॅश संघानं एक माफक धावसंख्येचा पाठलाग करायचा. 24 चेंडू मागे 25. चला मैदानामध्ये चेंडू पुरवायचा आहे. प्रभात आंबोरे मैदानामध्ये चेंडू या ठिकाणी आपण पूर्तता करायची. निश्चितपणे दगडी चाळ संघाने देखील लगेचच तयार राहायचंय. बघा दगडी चाळ संघाने नाणेफेकी जिंकले जो काय आपला निर्णय असेल त्याच्यावरती लगेचच अंमलबजावणी करायची. चला सलामीची जोडी देखील मैदानामध्ये उतरली आहे. शिव गर्जना विरुद्ध स्मॅश या 2 संघादरम्यान रंगणार ही लढत असणार आहे. आणि याच्यामध्ये जर पाहिलं तर स्मॅश संघाने नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना निश्चितपणे शिवगर्जना या संघाने पहिल्या सत्रामध्ये धावा उभारल्या 24, जिंकण्यासाठी लागायच्या 25 धावा आणि 25 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल हे पाहणं देखील तितकंच उत्कंठावर्धक असणार यात मात्र शंका नाहीये. रब अन्सारी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांचं देखील आमच्या आयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आपण पाहतोय आज खरे तर पाहुण्यांची मांदी आळी आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. कारण स्पर्धा आहे श्री काळ भैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव आयोजित. अर्थातच श्री राजेशसिंह टेंबे साहेब तसेच पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक माननीय विजय शेठ खानावकर साहेब तसेच मोरिया रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमाने रंगणारा हा क्रिकेटचा थरार आज आपण पाहतोय. आणि आज या क्रिकेटच्या थरारामध्ये पाहुण्यांची मांदी आळी लाभणं म्हणजे अर्थातच या ठिकाणी कळंबोलीकरांचं सौभाग्य म्हणावं लागेल यात मात्र शंकाच नाही. तर मैदानाकडे पुन्हा एक आपण वळतो. 24 धावांचा पाठलाग करायचा. 24 चेंडू मागे केवळ माफक धावसंख्येचा या ठिकाणी पाठलाग करायचा आहे. कारण प्रत्येक चेंडू मागे 1 धाव अर्थात प्रतिषटक 6ची सरासरी जरी राखली तरी हा संघ सहजरित्या विजय संपादित करू शकतो यात मात्र शंका नाहीये. वैयक्तिक कोट्यात पहिला
पहिल्याच या ठिकाणी अवांतर स्वरूपाचा चेंडू बघा. या ठिकाणी स्मॅश संघाची देखील सुरुवात ज्यावेळी झाली होती त्यावेळी देखील स्मॅश संघाच्या गोलंदाजाने पहिला चेंडू हा अवांतर स्वरूपाचा फेकला होता. या सामन्यामध्ये देखील पाहतोय गोलंदाज मात्र पहिल्या चेंडूवरती जरूर एक अति प्रहार केलाय. चौकार आणि या चौकाराची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली 5 धावा. दगडी चाळ संघाने देखील लगेचच आपण तयार राहायचंय, कारण या सामन्यामध्ये जर पाहिलं का सोप्या धावसंख्येचा पाठलाग करायचा. कारण खेळपट्टीवरती जर पाहिलं एक तडाखेबाज फलंदाज हरप्रीत सिंग सारखा जर फलंदाज असेल तर त्याच्यामध्ये जर केवळ 4 चेंडू जर पट्ट्यामध्ये जर आले तर निश्चितपणे तो 4 चेंडूमध्ये सामन्याची धमक ठेवू शकतो. इतका ताकदवर हा खेळाडू आहे. आपण कित्येक वेळा याच खेळाडूला याच मैदानावरती अनेक मोठ्या खेळ करताना पाहिलं आहे. आणि मी आधीच म्हटलं होतं मैदानावरती आहे तो हरप्रीत सिंग म्हणजे अर्थातच या मैदानावरती चौकारांची आतिषबाजी होणार. म्हणूनच की काय मी म्हटलं दगडी चाळ संघाला आपण आपले 11 खेळाडू तयार ठेवायचेत. लगेचच हा सामना संपल्याबरोबर दगडी चाळ विरुद्ध बॅड बॉयज संघाने देखील आपले 11 खेळाडू आपली 2 सलामीचे फलंदाज तयार ठेवायचेत. तर खेळपट्टीवर जर आपण पाहतोय 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढील चेंडू आता मात्र एक आगळा वेगळा फटका, परंतु या ठिकाणी फटका हा चुकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. एक मोठा हादरा बसलाय. 9 या धावसंख्येवरती स्मॅश या संघाला पहिला झटका. तो इतकासा फरक पडत नाहीये स्मॅश या संघाला, कारण डावाची सुरुवात चांगली करून देणं गरजेचं होतं. त्या पद्धतीने सुरुवात हरप्रीत सिंग यानं पहिल्या 2 चेंडूवरती करून दिली आहे. तो हरप्रीत सिंग आता मात्र आल्या घरी पुन्हा एकदा परततोय. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतो अंकित राऊत, ज्यानं निश्चितपणे एक षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये केवळ 6 धावा दिल्या होत्या आणि एक महत्वशील 4 धावा दिल्या होत्या. त्या षटकामध्ये 2 महत्वशील मोहरे गारद केले होते. तो अंकित रावत आता मात्र मैदानाकडे आगेकूच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितपणे फलंदाज आपण पाहतोय गोटी ऑन स्ट्राईक वरती आहे. त्या गोट्यानं अद्याप देखील एकाही चेंडूचा सामना केलेला नाहीये. तर या ठिकाणी ऑन स्ट्राईकला जर पाहिलं तर आता मात्र नौका फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो अंकित रावत. बघा पहिल्या चेंडूचा कशा पद्धतीने समाचार घेणार. पंच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील मुख्य पंचांच्या भूमिकेत प्रथमेश कोटेकर आम्हाला सुचवतात हा अवांतर स्वरूपाचा धाव आहे. आणि या अवांतर स्वरूपानं धावसंख्या थोडीशी भर पडते. धावसंख्या जर पाहिली 10 कारण अवांतर स्वरूपाच्या धावा या सामन्यामध्ये फेकणं तरी इतकंस सोपं नसणार ते म्हणजे शिवगर्जना संघासाठी. कारण अगोदरच आपल्या या धावफलकावरती धावा जर पाहिल्या खूप कमी आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये आपण अशा प्रकारे झेल सोडणं अवांतर स्वरूपाच्या धाव देणं म्हणजे अर्थातच बोनस स्वरूपाच्या धावा स्मॅश या संघाला मिळतात. आणि या 2 धावेने संघाच्या एकूण धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत पुसते एकच धाव काढली आणि एका धावेनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आता मात्र नवीन फलंदाज आपण पाहतोय गोट्या, ज्या गोट्याला या हंगामामध्ये स्मॅश संघातून पहिल्यांदा आपण पाहतोय सलामीसाठी. तो गोट्या आता मात्र या सामन्यामध्ये कशा प्रकारची फलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकं उत्कंठावर्धक असणार यात मात्र शंकाच नाही आहे. गोट्या यांना आपल्या पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले. माझी का सलामीसाठी वर्णी लागली, मला का सलामीसाठी प्राचारण केलंय हे दाखवून देतोय. तेच म्हणजेच तमाम क्रीडा रसिकांना या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. पहिल्याच 5 चेंडूवरती तब्बल 15 धावा काढल्यात. म्हणजे अर्थातच एखाद्या फुग्यातील हवा काढावी तशी हवा पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे हॅप्पी आणि गोट्या या 2 फलंदाजांनी काढून घेतली. आता मात्र पुन्हा एकदा क्लास वा दर्जा क्रिकेटचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक दुसरा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चौकार.
19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये निश्चितपणे तब्बल 19 धावा उभ्या केल्या. एका हाती विजय संपादित करतो की काय स्मॅश संघ. इतका आत्मविश्वासाने हा संघ या मैदानामध्ये उतरलाय. नाणेफेकी जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि हे क्षेत्ररक्षण निश्चितपणे लाभदायक ठरतंय ते म्हणजे स्मॅश या संघाला. चला या ठिकाणी लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय. दगडी चाळ संघानं देखील आपले 11 खेळाडू समवेत लगेच तयार राहायचंय. निश्चितपणे स्मॅश संघाचा जर विचार केला तर 19 धावा आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये. निश्चितपणे आयोजकांचा वेळ देखील वाचवला या संघानं असं म्हटलं तर काही अवघड ठरणार नाहीये. कारण 24 पहिल्या चेंडूमध्ये तब्बल 19 धावा कुठून काढल्यात. तर नौका गोलंदाज आपण पाहतो उमेश या सामन्यामध्ये काही चमक दाखवू शकला नाही आपल्या फलंदाजच्या माध्यमातून. आता मात्र गोलंदाजी कशा पद्धतीने करेल. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अद्याप देखील 6 धावांची गरज आणि 6 धावा अंकित राव सारखा जर फलंदाज असेल तर एक मोठा फटका. पण तो फटका येईल का अंकितच्या माध्यमातून. अंकित याला न समजला चेंडू. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावगती जर पाहिली 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. उमेश आता पुढील चेंडू जो एलायच्या इकडून मारा करतोय. 19 धाव या संख्या धावगतीवर संघ जाऊन ठेपलाय, पोहोचलाय, थांबलाय आणि अंकित राऊत यानं जरूर मोठा फटका लगावलाय. बघूया या चेंडूने अंतरही गाठले, उंची गाठली. चेंडू जातो सीमेरेषे पार. षटकार. मी मध्येच आधीच म्हटलं होतं अंकित म्हणजे एक फटक्याचं काम आणि हा एक फटका अंकित राऊत यानं दाखवलाय आणि अंकित राऊत ठरतो या सामन्याचा चला न्याय संघाने आपले 2 खेळाडू पंच म्हणून देखील पाठवायचे लगेच. स्मॅश संघानं 2 खेळाडू देखील आपले लगेच पाठवायचे पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी. तर विजेता ठरतोय तो म्हणजे स्मॅश संघ. पराभव होतोय तो म्हणजेच शिवगर्जना संघ. दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आमच्या या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल. चला या ठिकाणी या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. चला स्मॅश संघाने 2 खेळाडू पंच पाठवायचे मैदानामध्ये 2 पंच. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 2 षटकं हाताळली. या 2 षटकामध्ये केवळ 13 धावा देत हॅट्रिक पूर्ण केली असा स्मॅश संघाचा सौरभ. चला या ठिकाणी यायचंय सौरभ. चला अंपायर पाठवायचे